आ मेरी जान, रानी बना के रखू मेरे भाई की. शपथ खांदा वाकडं झालं मॅडम. मॅडम आता तुम्ही आमची मावशी लग्न करा. कोण लग्न करणार? कोण मला मागणी टाकून देणार? आता तुम्हाला भाऊ आमच्या लग्न करावं लागेल. आपल्या दोघांची मावशी आईला त्या मॅडमला पाठवण्यासाठी काय काय नाही केलं? हा ती कोणची खितची मुली तेच काय नाही राव. काय अशी मुली होती मला नाही कळते भाई. हे बनलो देवऋषी बनलो काय काय बनलो. काय करते ते? कोण तू? जाते मॅडम कडे तिकडे. काय मॅडमला सोडली काय? लय दिवसाने आला आमच्याकडे आज. काय विषय काय? दाल में कुछ तो काला है भाई. हा मॅडमला सोडली. मॅडम आली राव. ओ मॅडम या मॅडम. तू लाडात आलाय का रे? हा. लाडा झालं मग लाड करा की थोडा. आम्हा काय म्हणलं तो काहीतरी बोलला. काय बोलला? मॅडम मला शाळा वेळा नाही शिकायची. अख्ख्या गाडी गाड्याला पण सर आली कळायला का? छत्री मॅडम नाही मॅडम मी बंद करतो मॅडम. पाऊसला लागत ते लागते माडवा छत्री. छत्री तू पहिली बंद कर मग बोल माझ्यासोबत. ए थांब एकदम घे. आता मॅडम दारे हे हाना नाही कशाला आमचा माणूस इथं लगेच येत आहे. मॅडम आठवते का तुमची छत्री? पकडा हातात. आपल्या हातात कशाला बोलतोय? पकडा. सचिनला खेळायला दिली ती काय? तू लाडात आलाय? हा. तू शाळेत काय येत काय? नदीला पूर आला तू. अरे नदीला पूर आला तर म्हणून सुट्टी दिली ना. आता सोमवार पासून शाळा चालू होणार आहे. तोपर्यंत घरी येऊन तुला क्लासला यायला लावलं होतं. शाळा सोडायची ना तुला? हा सॉरी भाई ने बोला करणे का तो करणे का. त्यांच्या नादी लागायला लागला. हा. माझी भाव आहे. आपल्या बापाला जाऊ दे बरोबर भेटला. पण तुला जमीन नाही भेटणार. जमीन आमच्या नावावर आहे. त्याला छत्रीनेच मारायला हवं. मॅडम आपल्याला चौथा पोरग भेटला. आता ग बसा. कळलं का? आता जाऊन या तुमच्या बापाकडं. तुम्हाला भावाकडे आपण आम्ही गावाला समजा. हा कळलं का? मॅडम माझा बाप अजून पण खंबीर आहे. अख्ख्या गावाला बसून खायला घालवलं. माझा बाप खंबीर आहे नाही म्हणून अख्खं गाव गंभीर आहे. हा कळलं का? इतके दिवस भाऊ भाऊ करत होता. तुम्हाला आता आमचा तुमचा सासरा आवडायला लागलाय म्हणून म्हणलं रे सासऱ्याला तुमच्या बापाकडे बोली करायला पाठवतो मामांकडे. कळलं का? काय पण नाही मॅडम हेच खरे. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. मग कोणाशी बोलायची? भावाशी. थांबा फोन लावतो. सचिनशी बोलणार आहे आज मी. हा. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा. चांगला अभ्यासात तू लक्ष गुंतवत होता. हा. काय प्रॉब्लेम आहे सांग ना. ऐक टेन्शन घ्यायचं नाही. गड्डी मोजाली आहे तुला मी बिझनेस पैसे मोजायला येते ना. तुला बंडल देतो रात्री एक पिशवी भरून ते मोजून दे. अकाउंटंट अशी मारेल ना गपचूप. तू उद्या सोमवार पासून शाळेत यायचंय. नको तू मारू नको. तुला काही मारायचंच काम आहे का? सर्वांना मोठ्या मुलांना मारायचं नसतं. शाण्यासारखं मॅडमला मार. आपल्या तुझ्या बहिणीला मार. काय पण ती मोठी आहे का? शिकू नको. मी शांत बसू. हो. मला हसायला येतं. बाबर जोकरचा अख्खा शोच होतो जवळ आल्यावर. नको ऋतू नको. इथे ये बाबू. इथे तू मेरा कुछ बाल भी बाका नहीं कर सकती. झालं. नाही झालं. ऋतू शांत उभी राहा. तिचं नाव ऋतू आहे का? हो. छोटू जेवण झालं का? ऋतू मोठ्या मुलांना मारायचं नसतं. बरं मी काय म्हणतोय मॅडम एक ऐका. आमच्या भावाशी लग्न करा. तुम्हाला आमचा बाप सासरा म्हणून होईल. आमची आई सासू होईल. अजून हे सगळे छोटे छोटे बच्चे आहेत ना ह्यांना तुमच्या घरी पाठवून द्या. कशाला दत्तक घेऊ ना आपण? आपल्याला काय काम आहे? कशाला? आपले पहिले 4 भाऊ आहेत. आपण कुठे हा. परत अजून लय वाटत ह्यांना एक काम करू. ह्यांना यांच्या मावशीकडे पाठवून देऊ. तुम्हाला काही काम नाही काय नाही. मावशी नाही मीच त्यांची मावशी आहे. चौथं आपलं चौथ्या नाही रे. चौथी बहीण तर आपली ती. सॉरी हो विसरलो. काय काय जर आठवलं राहू. आठवण आली तिची. आई शपथ काय अरे बघतो मंद बुद्धी. काय मॅडम तुमची बहीण आता हाताला भारी दिसायला लागली. आता आज नवीन विषय का तुम्हाला माझ्या बहिणीचा? मॅडम घरून लोणी लावायला लागली तुमची बहीण. नाही 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 लाईक मी शपथ आमच्या भावासाठी लाईक मी माय गाईज. झालं. चल का. मॅडम मी काय म्हणते
आता काय आमच्या भावाशी लग्न करा मॅडम प्लीज मॅडम. मामाला म्हणलं डायलॉग काय का सगळ्यांना शीज लाईक मी लाखाशिवाय बातम्या एवढा पोहोचत जात नाही. आम्ही मात करते दुनिया सारी लाईक मी दादा आपल्या सर्वात भारी म्हणलं मुलांना मी लाईक मी नाही म्हटले लॅक मी बोलले लॅक मी लाईक मी चोप दे बावटे खऱ्या अरे लॅक मी प्रोडक्ट लॅक मी लाईक मी लाईक मी लाईक मी आर नॉट लाईक यू यू लाईक माय ब्रदर इज लाईक यू. जर तुला आवडतच नाही तर का माझ्या मागे लागतो आमच्या भावासाठी भावाला नाही आवडतं ना तुम्ही आमच्या भावाला आवडतात तुम्ही. भावाचा तुम्ही जीव की प्राणी आहे. कळलं का कोण तुझा भाऊ अजून तुला आमचा भाऊ आकडे कोण माझा भाऊ कोण तुझा आकाश पाटील मॅडम. कळलं का अरे आकाश पाटील नाव सबसे कातिल आकाश पाटील. आकाश पाटील की सबसे कातिल हसीना मतलब आकाश पाटील उसकी सबसे मॅडम आपली आहे ना सोनाली पाटील तिच्यासोबत आकाश पाटील एकदम मॅच करतो. हा कळलं का हा करा भाऊ तुम्हाला सोडलं ना. सांगतो ते ना आयुष्यात जुळे भाऊ बहिणीच दिसतात. जुळे भाऊ बहीण दिसतात अरे ते भाऊ बहीण नाही भाऊ बहीण नाहीत. हा नवरा बायको. नवरा बायको आहेत. ए सरका थांबव नो मॅडम आज तुम्ही जाऊ नाही शकत इथं मॅडम मॅडम तो आपला आहे. कळलं का इथून तुम्हाला कोण हलू नाही शकत. मॅडम अख्खी दुनिया एका साईडला येते आणि तुम्ही एका साईडला येतो. आमच्या भावाला तुमच्या साईडला पाठवू का अरे काय संबंध म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का तुम्ही एका साईडला येत नाही मॅडम या दुनियात सगळे आपण सोबत राहतोय. साला अक्का बॉलीवुड एक्टर है फॉर मेरी भाभी एक्टर हाँ मेरी जान रानी बना के रखूंगा मेरे भाई की मेरे भाई की डायलॉग चुकवतोय बरं का तू मध्ये मध्ये मन पण चुकते तो माझं. चुकलेला भाव व्यक्ती चुकलेला नाही मॅडम. बरं तुमच्या बहिणीचं काय चाललंय मॅडम. ए तुला काय करायचं माझ्या बहिणीचं तिची 10वी झाली का नाही आता कॉलेजला गेली असेल ना रे ती. कॉलेज काय लग्नाचं वय झालं तिचं आणि माझं. अरे ती झाली तुझं माझं म्हणणार हो. अरे दोन बहिणी तू कशाला उतावळ आमच्याला 10वीला नाही का ते टाळी. मी काय म्हणतो मॅडम सच्या बघी असले पंचायतपणा करतात ना म्हणून तुला म्हणलं होतं अभ्यासावर भर कान दे. बंद कर हा जा आपलं तू तिकडे लांब जाऊन थांब. काय मला नका अरे लहान कळत नाही, एवढं मोठं कळत नाही. तुला चिटकलो मी. अरे माझ्या वहिनीच्या खांद्याला चिटकलो मी. तिची भाऊ आहे मी तुझी माऊ आहे तर मग आमची वहिनी आहे. हा अरे सांग तुझी भाऊ आहे मॅडम सोडू ओनू जा. छोटू तुझ्या हाताला हात हे नको करू काल तिचा हात दुखला होता चल तुला थांबलं काय होते मॅडम आमच्या भावाशी लग्न करा मॅडम. तुम्ही तुमचं चांगलं आहे आणि आमच्या बापाचं पण चांगलं. आपल्या बापाचं कसं चांगलं. मॅडम बाय वन गेट वन फ्रीची ऑफर देते. आमची सासू कशी दिसते हो. ए का संबंध मुलांना का? आमच्या भावाची सासू कशी दिसते मला काय माहिती पण तुमचा सासरा लय भारी दिसतो. हा मॅडम तुम्हाला सांगतो तुमची सासू कशी दिसते. ए, आपली जे ना छत्री ते भिजायला लागले मी मॅडम आमदारला तू पण स्वभावनी हा मॅडम आमचा भाऊ नाही का एक जण आमदार आहे आणि तुमचे पाटील मामा आमदार आहे. हा कळलं का मॅडम बाबा तुमच्यासाठी अशी छत्री पकडली तुमच्यासाठी मी तुमचा पीए बनलोय. मॅडम आमच्या भावासोबत लग्न करा. लग्न करा भावासोबत. मॅडम बघा तुमच्यामुळे मला छत्री द्यावं लागते तुम्हाला फक्त आमच्या भावामुळे. आमचा भाऊ जर म्हणला ना तुम्ही मला आवडत नाही तरी आम्ही तुम्हाला वहिनी करा. मॅडम आज छत्री देतो उद्या तुम्हाला खांदा देऊ. हा कळलं का म्हणजे माझ्या मरणावरच टपलाय तुम्ही दोघं पण मरत्यान थोडे खांदा तेच तर असं खांदा पकडून म्हणले तुम्हाला. नाही खांदा कॅन्सल तुम्ही तुमच्या खांद्याचा प्रश्न करा. नाही आम्हाला खांदा नाही द्यायचा भाऊ आहे. बरं आमचं एक काम करा नाही का करताना करण्याजोगं असेल तर कराल ना बघा ऐका आपलं शांतीत कोणाला सांगू नका बरं का पोर ऐकते आमच्या भावासोबत लग्न करा ना. बरं मी काय सांगतो हा बघीर आहे का त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी काय सांगतो भावाला बोलतो भावासोबत लग्न करा. तू पण बधीर आहे तो पण बधीर आहे दोघं पण आम्ही बघित नाही मॅडम आमचा भाऊ चांगला आहे. बरं आता पोर ऐकतं लास्ट सांगतो. माझ्या बापाला सासरा म्हणून पाठवतो. थांब थांब मी कशी कान लावून ऐकते. ए, ऐकू नका महत्वाचा विषय चाललाय. हा माझ्या बापाला पाठवतो ना पाटील मामान माझा आप्पा मस्त मारून गप्पा आणि लग्नाचा विचार पक्का. ए गप्प आहे. मॅडम आपले पाटील मामांचं काय आता काय चाललंय घरी बसल्या बसल्या. तुला काय करायचंय आम्हाला त्यांच्या पोरीला सासू काय आपलं नको बाबा कुठे सासू तर बायकोला आणि सासू बनवतो. आम्हाला आप्पांच्या पोरींच्या नाही का शिक्षण कम्प्लीट कर कोणाचं आमचं शिक्षण तुझं. माझं माय पोरांचं करायचे मला शिक्षण कम्प्लीट. हा मॅडम आम्ही ना कम्प्लीट त्यांचं स्वप्न नाही बघतो आम्ही तुम्ही ना मी एक future. तुम्हाला आयडिया देते तुमच्याकडे खूप शेती आहे ना नाही मॅडम शेती संपली गहू पेरलाय जरा. हा
त्यामुळे शिल्लक नाही शेतीला जागा. तुम्हाला सांगतो तुम्हाला लागत असेल तर सांगा सगळं आपण वात्रडवाडी विकत घेऊ डायरेक्ट. मग काय लाखाशिवाय आपल्याला वाटल्याशिवाय खायला. तुम्हाला लागते का मग आमच्या भावाच्या बायको बनणार का? हा हा हे झालं फिक्स. चला. फिक्स. छत्री खाली घे. हम्म. मॅडम सगळं आपलंच आहे. ठीक आहे तू विकत घे तिथून पुढे बघू. विकत मॅडम 7-12 दाखवू का तुम्हाला? इकडे बघा 7-12. अरे 7-12 घरी राहिला का रे? अरे असं आपण खिशात नाही ठेवलं 7-12. हा. पावसा पाण्याचं भिजून जा. तुम्हाला नाही घरी ठेव पावसाळ्यात 7-12. 7-12 असं आणायचं नाही. ते फाईल मध्ये पाटील मामांच्या तर आपल्या पाटील मामांना विचार मॅडम. हा. पाटील मामांना जर एवढं विचारलं ना वातरवाडीत नाही का अख्खी वातरवाडी कोणाची, पाटील मामा तुम्हाला खुशी खुशी सांगते. पाटील मामांना जर तुम्ही विचारलं ना वात्रटवाडी कोणाची आहे, हुल्लेन आकाश पाटील. मॅडम राव इलेक्शन पाणी जवळ आले तेवढे बघा. हा? आम्ही माहितीये का सबसे कातील गौतमी पाटील, आता म्हणलं सबसे कातील आकाश पाटील, आता म्हणतो इलेक्शन. बरं मी काय म्हणतो, काय खिचडी चालली ना मलाच कळत नाही. खिचडी आवडते तुम्हाला? आज संध्याकाळी आमच्या घरी पार्टी बनवून मस्त खिचडी. माझ्यासोबत बोलतं नाही ना असं ठरवून बोलत सगळं असं मिक्स करत नका बरं मी काय जाऊ. म्हणतोय पुलाव बरं मी काय म्हणतोय इलेक्शन जवळ आले तुम्ही आम्हाला वोट देता का नाही? नाही देणार. तुम्हाला आम्ही बिर्याणी चारू आमचे माझं मूल्यवान वोट मी मूल्यवान व्यक्तीलाच देईन. मूल्यवान तर आमचा भाऊ आहे. मॅडम अजून मुलगा झाला नाही, मुलगा कुणाला दिला असं कसं काय मुलगा नाही, मूल्यवान मत. तेच ना, नाही देऊ शकतो मी मुलगा कुणाला पण. ते का ते? बरं मी काय म्हणतोय आम्हाला वोट द्या आम्ही तुम्हाला बिर्याणी देऊ. अरे अरे मॅडम पाऊस लागतोय. मॅडम मग वरती धर पॅन्ट वाईट घाल. तुम मुझे खून दो मैं तुम्हें वोट दूंगा आ मेरी जान. रानी बना के रखू मेरे भाई की. अरे शपथ मॅडम खांदा वाकडं झाला मॅडम. मॅडम आता तुम्हाला आमच्या भावाशी लग्न करावं. कोण लग्न करणार? कोण मला मागणी टाकून देणार? आता तुम्हाला भाऊ आमच्या लग्न करावं लागेल. तीन आपल्या दोघांची भावाची आहेत. मॅडम आता आम्ही नाही का चौकानातलं फोन करणार पोलिसांना सांगणार लग्नच करायचे. 3 पोरी लोक आपल्याला. नाटकी किती नाटकी. चल ग 5 मिनिटात आपण पुढे गेलो की त्याचा हात सरळ होईल. जाऊ नका पुढे, जाऊ नका दूर. तू अशी तुला गालावर काही फिरती, पोटामध्ये काही फिरती. जाऊ नका दूर तू. अशी आहे जवळ. अशी आहे जवळ तू. माझा रंग तुला घे, तुझा रंग मला घे. तुम्ही काळा पडेल नको. आहे तसं मॅडम नको बाबा. त्यापेक्षा तर 100 पाठी गोरी आहे. हा माहिती मॅडम आम्हाला फाउंडेशन लय गोर असते. खरं वाईट असते एकदम फाउंडेशन. मॅडम इतकी जायला लागली ना मला गरम व्हायला लागले. थांब मला आता हे करून दे, जॅकेट काढून दे. आता आला ना गार असते का मॅडम? गार असते का मॅडम? गार असते का मॅडम? सही यार तू तो सही यार तू तो देना जॅकेट गाणं वेस्ट चाललंय. बदला नाही हे धर मॅडम. ते कसं आहे? भारी बसून मॅडम असं डायरेक्ट आपली हे हार्लेट डेव्हिडसन आणायची आणि असं घ्यायचं आणि असं काहीतरी करायचं. थांब ना. ओ मॅडम मॅडम घाला मॅडम जॅकेट गार असते तुम्हाला लय. आमची पण लय स्पीड आहे मॅडम. हा जाऊन दाखवा पुढे. अरे मग जागर थांबा मॅडम, नका याड्यावर करू. बिट्टुआ छोटू मॅडम हिचं नाव ऋतू आहे का? मॅडम स्टॉप मॅडम स्टॉप. ए तू जा ना. ए नाही आपल्यातला आलाय नाही का? जाऊ नको तू आज मी गेली राहू. हे तुम्हाला मजा आली बरं का पावसात? हा मग काय मजा आली. हा बरं मी काय म्हणतो सच्या तू शाळा का सोडली? मी मागत होतो शाळेत. अरे झक मारे जात होतं का आतापर्यंत? मॅडम त्यांच्यासोबत जा. काय आमच्या स्वतः असला आयफोन बिफोन घेऊन दिला असतं. तुझी सोन्याची चेन कुठे घेतली? विकून खाल्ली का? गेली घरातली आम्ही केलेली. मॅडमने विकली काय? नाही कुठे गेली? खाली पडली. आमच्या सगळं असतं तुम्हाला. जाऊ दे आपण नवीन घेऊ. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाला फॉलो देखील करा आणि भेटूया पुढील भागात.